हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे. अध्याय 3. अर्जुन उवाच. जायसी चेत्कर्मण्यस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मानियोजयसी केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती. तेथ कर्मानी करता उरेची न पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी करी मनसी पार्था संग्राम करी. ये लाज सीना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुची अशेष निराकरीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा. आणि येसनी हे हिंसा करवी तू आहासी. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी व मे तदेकं वद निश्चित्तेन श्रेयोहमाप्नुयाम. देवा तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हणपा आघवे विवेकाचे. हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा धिवंसा आत्मबोधाचा. वैद्युपथ वारुणी जाय मग जरी आपणची विषसूये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुईजे आव्हाटा का मज माजवण दिजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीची काही नेनेत वरी कवळिलो मुहेने. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक नवाई येथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काही ऐसे की जे आम्ही तनु मनु जीवे. तुझिया बोला ओटंगावे आणि तू वाची ऐसे करावे तरी सरले म्हण. आता ऐसी या परिबोधिसी तरी निके आम्हा करिसी. येथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणी. तरी ये जाणीवेचे तरी सरले परी आणि कैक असे जाहले. जे थिते हे डहुळले मानस माझे तेवीची. श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेनी. जे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आहासी माते तरी की तत्वची कथिले ध्वनी ते. हे अवगामिता निरुते जाणवेना. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे कनिष्ठ. देखे रोगा ते जिनावे औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आतीर्धनी कान करू. येथ भीड कवनाची धरू तू माज माया मुझी. हा गा कामधेनुचे दुभते दैवे जाहले. जरी आपते तरी कामणीची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन सांकडे. का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे. मग तहानाची जरी फुटावे तरी सायासु कात करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्रीलक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुल्या सवेशा कान मागावासी पुरेशा. परेशा देवा सका सुकाळू हा मानसा पाहलासे. देखे सकळार्तीचे जी आले आणि आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जाहाले विजयी माझे. जी जी परम मंगळधामा पर सकळ देवदेवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. जैसे मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही. स्तन्या लागूने पाहिजी या परी. तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडते. आपुलेनी आरते कृपानिधी. तरी ये पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. ते सांगे कनिश्चित पार्थू म्हणी. श्री भगवान उवाच. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन सांख्याना कर्मयोगेन योगिनाम. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू. अर्जुना हा ध्वनी तू अभिप्रावो. जे बुद्धियोगू सांगता सांख्यमत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगी आम्ही. तो उद्देशू तू नेनसीची म्हणून शोभलासी वायाची. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा. ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्धा. एक ज्ञान योगू म्हणिजे जो सांख्य अनुष्ठिजे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. एकू कर्मयोगू जान जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे.
हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटे ते निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी तैसी दोन्ही ते मते सुचिती एका कारणाते ते परी उपासती ते योग्य ते आधीन असे देखे उपलवना सारिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केऊतेनी केवेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पावी हंग मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती एर योगी ये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती न कर्मनामनारंभा नैष्कर्म्य पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति वांचोनी कर्मारंभ उचित न करिताची सिद्धवत कर्महिना निश्चित होईजेना का प्राप्त कर्म सांडिजे तुलेनी निष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन काजेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकून कीजे की सिद्धू ही न सेविजे केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याजनो हे आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलीजे उकलू तरी देखोनी पाहिजे परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी नहि कच्चित क्षणमपि जातून तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृती जयगुणे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपेसी असे देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले हे नासारंध्र बुझाले परिमळून घे ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटली या हे स्वप्नावबोधू ठेले की चरण जालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती मता कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया देखे रथी आरुडीजे मग जरी निश्चळा बैसिजे तरी चळू होऊनी हिंडीजे परतंत्रा का उचलिले वायुवशे चळे शुष्कपत्र जैसे निचेष्टा आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्मे ही व्यापारे निरंतर म्हणून संगू जव प्रकृतीचा तवरू त्यागून घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयांचा ग्रहोची उरे कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमुळात्मा मिथ्याचारस उच्यते जे उचित कर्म सांडिते मग नैष्कर्म्य होऊ पाहते परे कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देय अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग सक्त स विशिष्यते जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य भागू तरी रूढू लौकिकी जैसा जो इंद्रिया ज्ञान करी विषयांचे भयन धरी प्राप्त कर्म नावेरी उचित जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी परी तेथीचे उर्मी जांकोळे ना तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळानुसारिका दिसे जैसे तोय संज्ञा भासे भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखीजे एरवे निर्धारिता नेनिजे सोय जयाची ऐशा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशा पाश रहितू ओळख पा अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगे म्हणून ऐसा होय या लागे म्हणिपे तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे नियतम कुरु कर्मत्वं कर्म जायो ह्य कर्मन शरीर यात्रा पिच्यते
न प्रसिद्धेद कर्मण म्हणून नष्कर्मे होवावे तरी येथ तेन संभवे आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा म्हणून जे जे उचित आणि अवसर करुणी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू पार्था आणि कही एक नेनसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपेसे असे देखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षु तेने व्यापारे निश्चित पावे यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जानपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्म जे सांडे आणि कुकर्मी रती घडे तेची बंधू पडे संसारिक म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न घडे हा लोको कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या आता येची विशी पार्था तुझ सांगेन एकमे कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेणे केली सहयज्ञा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्य ध्वमेश वोस्ती इष्टकामधुक ते नित्ययागसहिते सृजिलीभूते समस्ते परे नेनितीची ती यज्ञाते सूक्ष्म म्हणून ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येत आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूतां प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मुची विहिलासे याते उपासा मग आपेसे पुरती काम तुम्ही व्रते नियमून करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकांक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झणी करा देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे अहेतुके चित्ते अनुष्ठापात यया ते पतिव्रतापती तेजिया परी तैसा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा होन संडील तुम ते कदा देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु व परस्परं भावयंत श्रेय परम वाप्यस्यथ जे येणे करुणी समस्ता परितोषू होईल देवता मग ते तुम्ही इप्सिता अर्था ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा देवगणा समस्ता युगक्षेमू निश्चिता करते तुमचा तुम्ही देवांते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपेसे सिद्धी जाईल वांछित ही पुरेल मानसींचे वाचा सिद्धी पावाला ज्ञापक होवाल म्हणी तुमते मग मागतील महारुद्धी तैसे ऋतिपतींचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्येसी इष्टा भोगान्निवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तै निर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुक्तेस्तेन एव स तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोगरहित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा का जालिया सकळ संपता जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या तिही यज्ञ भाविकी सूर्य जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषणी दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रियारहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मगा पाव थोरा आहे जेने दे हातींचे सकळ जाये देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी कानी देवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाशू जाय तैसे निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणून स्वधर्मू जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे मग सकळ दोषू भवते किवन सोनी घेती तया ते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जातती तुके तेथींची वसे ऐसे होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्तीहीन संडावी इंद्रिये बरळोनी द्यावी ऐसे प्रजांते शिकवी चतुराणू
जैसे जळचराजळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेने पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समस्ती आपुलालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुडती मणिपत असे. यज्ञशिष्टाशीन संतो मुच्यन्ते सर्व किल्पिषे भुजन्ते ते त्वघं पापाये पचन्त्यात्म कारणात देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो आसतीये समृद्धी विनियोगू करी गुरुगोत्र गो अग्निपूजी अवसरे भजे द्विजीय निमित्तादिगी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता उत शेष स्वभावता उरे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते ते यज्ञ वशिष्ठ भोगी मनोनी सांडीचे तो घी जया परी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा मनोनी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी हे वाचुनी पार्था राहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पेमानिती आणि विषया ते भोग्य मनती या परतेन स्मरती अनिक काही हे यज्ञोपकरण सकळ नेनत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती इंद्रिय रुची सारी खे करविती पाकनिके ते पापिये पातके सेविती जाण संपत्ती जाता गवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी दुःख देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होय ते हे सामान्य अन्न न होय म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतु कारण विश्वायया अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभव अन्नात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवम कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते मग पर्जन्युयान्याते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रकटे कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची ये मूर्ती यज्ञ अधिवासु श्रुती ऐके सुभद्रापते अखंडगा एवं प्रवर्तितं चक्र वर्तयती हय घायुरींद्रियारामो मोघम स्पार्थ सजीवती ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या ध्वरा लागुणी या म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप करतू नानुष्ठी जो मत्तू लोकी ये तो पातकांची राशी जाण भारभूमीसी जो कुकर्मे इंद्रियासी उपेगा गेला ते जन्मकर्म सकळ अर्जुना ते निष्फळ जैसे का भ्रपटल काळींचे का गळास्तन अजेचे तैसे जियाले देखे तयाचे जयानुष्ठान सुधर्माचे गडेची नास म्हणून एके पांडवा हस दुर्मुख वनेन सांडावा सर्व भावे बजावा हाची एकू हागा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे परिसपा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची खंती करीती कर्माची ते गाव वढेगाव यस्त्वात्मरतिरेव स्याद्यात्मतृप्तश्च मानव आत्मन्नेव च संतुष्टस्तस्य कार्य न विद्यते देखे असते निदेहधर्मे येथ तोची न एकून लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जाहला मनोनी सहजे सांडवला कर्मसंगू नैव तस्य कृतेनार्थुना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थव्यपाश्रय तृप्ती झाली जैशी साधने सरती आपेसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मी नाही जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना तवची ये या साधना भजावे लागे तस्माद सक्त सततम कार्य कर्म समाचार असक्तो ह्यांचर कर्म परमाप्नोती पुरुष म्हणून तू सकळ काम रहित होऊन याऊची तू स्वधर्मे राहटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगी कर्मनेव ही संसिद्धिमास्थिता जनकादय लोकसंग्रहमेवात अपि संपश्यन कर्तु महर्षी देखपा जनकाधिक कर्म जाता शेक न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था व्हावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल जे आचरता आपण पया देखी लागेल लोका यया
तरी चुकेला पाया प्रसंगीची देखे प्राप्तार्थ जाहले. जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकान लागी. मार्गी अंधा सरिसा पुढे देख नाही चाले. जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा चरोनी. हा गायसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय उमजे. ती कवने परी जाणीजे मार्गा ते या. यद्यदाचरती श्रेष्ठस्त अत्तदेवेतरो जन. स यत्प्रमाण कुरुते लोकस्तदनु वर्तते. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती. तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे. विशेष आचरावे लागे संती. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. आता अनेकांची या गोठी कायशा सांगो किरीटी. देखे मीच ये राहाटी वर्तत असे. काय साकडे काही माते की कवणे एके आरते. आचरे मी धर्माते मनसी जरी तरी पुरतेपणा लागी. आणि को दुसरा नाही जगी. ऐसी सामग्री माझ्याअंगी आणसी तू. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला. तोही मी उगला कर्मी वर्ते. यदि हे हम न वर्तेयम जातु कर्मण्यत नृतवम. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षू का होय जैसा. तयाची एका उद्देशा लागोनिया. जे भूतजात सकळ असे आम्हाची. की आधीन केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या. उस्सिदे रुईमे लोकान कुर्या कर्मचेदहम संकरस्य च कर्ता. स्यामुपहन्यामि मा प्रजा. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी. तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. ही आमुची वास पाहावी मग वर्तते परी जाणावी. ते लोकस्थिती आगवी नासिली होईल. म्हणून समर्थो जो येथे आथिला सर्वज्ञते. तेने सविशेषे कर्माते त्यजावेना. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत. कुर्याद्विदांस्तथा सक्ताश्चिकीर्षु लोकसंग्रहम. देखे फळाची आशा आचरे कामकू जैसा. कर्मी भरू हो आवा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्थाय हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा. म्हणून या मार्गाधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकांप्रती. न बुद्धिभेदम जनयेद ज्ञाना कर्मसंगिनाम. जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण. जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. म्हणून बाळका जैशी निदावी धनुर्धरा. तैसी कर्मी जया अयोग्यता. तयां प्रति निष्कर्म्यता न प्रगटावी. खेळता आदी करुणी तेथे सत्क्रियाची लावावी. तेची एकी प्रशंसावी. नैष्कर्मी ही दावावी आचरुणी. तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसांगी. तो कर्मबंधू अंगे वाजेल ना. जैसी बहुरूपियांची रावो राणी. स्त्री पुरुष भावो नाही म्हणी. परी लोक संपादनी तैशीच करीती. प्रकृते क्रियमाणाने गुणे कर्माणे. सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. देखे पुढीलाचे व जे जरी आपुला माथा घेई. जे तरी सांगे का न दटिजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे जिये निपजते प्रकृती धर्मे. तिये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ एकदेशी मूढ. तया हा परमार्थ गुढ प्रकटावाना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित. ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. तत्वेत्तु महाबाहो गुणकर्म विभागयो. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. जे तत्वज्ञानी यांच्या ठाई प्रकृती भावो नाही. जेथ कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमानू सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी. साक्षीभूत होऊनी वर्तते देही. मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती. जैसा का भूतचेष्टा गवस्ती घे पवेना. प्रकृते गुणसम्मूढा सज्जते गुणकर्मसु. तान कृष्णविदो मंदान कृष्णविन्न विचालयेत. एथ कर्मी तोची लिंपे जो गुणसंभ्रमे. घेपे प्रकृतीचे आटोपे. वर्ततू असे इंद्रिय गुणाधारे. राहटती निज व्यापारे. ते परकर्म बलात्कारे आपादयी. जो मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा. निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वर. तरी उचिते कर्मे आघवी. तुवा आचरुणी मज अर्पावी. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी.
आणि हे कर्म मी करता हा आचरेन या अर्था ऐसाभिमानू जने चित्तारी गो देसी. तुवा शरीर परानो हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊन हाते आरूढ पायी रथी देई अलिंगन वीरवृत्ती समाधानी. जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी हे या भारापासून सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई येथ हे वाचुनी काही बोलो नाही. ये मे मतमिदं नित्यम मनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो सुयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभि. हे अनुपरोध मत माझे जिहि परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्ततु जानपा कर्मरहितो म्हणून हे निश्चितो करणीय गा. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति ते मे मतं सर्वज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसा. ना तरी प्रकृतिमंतु होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत वेरुणी उसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुणी देखिती हा का अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत माणी. देखे शवाच्या हाती दिदले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जातंद्या पाहले प्रमाण नोही. का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा न वचे वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयांसी संभाषण सर्वथा करावे ना म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागते. सांगे पतंगू काय साहती प्रकाशाते पतंगादिपी आलिंगन तेत त्यासे अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवान पे प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यती. म्हणून इंद्रिये किंवा जाणतेने पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करुणी. हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिदला भलानु हे. रवी तरी अर्जुना या शरीरापराधीना का नाना भोगरचना मिळवावी. आपण सायासे करुणी बहुते सकळही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का सर्वस्वे शिणुनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्मू सांडुनी देहाते पोखावे काही. मग हे तव पांच मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन. या लागे अंतःकरण देयावेना इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयो न वशमागच्छेतो ह्यस्य परिपंथिनो. एरवी इंद्रियाची अर्था सारेखा विषोपोखिता संतोषू कीरचित्ता अपजेल. परितो सवचोराचा सांगा तू जैसा नावे कसवस्तू जव नगराचा प्रांतू सांडीचे ना बापा. विषाची मधुरता झने आवडी उपजे चित्ता परितो परिणामो विचारिता प्राणो हरी. देखे इंद्रिय कामो असे तो लावे सुख दुराशे जैसा गळी मीनू आमिषे भुलविजे गा. परी तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊनी जाय तो जैसा वाठाऊआ नोहे झाकले पणे. तैसे अभिलाषे येणे की जेल विषयांची आशा धरी जेल तरी वरपडा होईशेल क्रोधानळा. जैसा कवळुनिया पारधे घातेची या संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. येथ तैसीची परी आहे म्हणून सांगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे म्हणून हा श्रोची न करावा मनेही आठवून धरावा. एक निजवृत्तीचा बोलावा नासो निधी श्रेया स्वधर्म विगुण परधर्मा सुनिष्ठितात. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आता स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरू आचारू तो परावा तो देखता कीर बरवा. परी आचरतेने आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आगवी पक्वान्ने हाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसेनी की ज्या ग्राह्य केवे इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारेल देखून या मनोहरे असती आपुली तनारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जी परी. तेवी आवडे तैसा सांकडू आचरता जरी दुवाडू तरी
स्वधर्मूची आसुरवाडू परत्रींचा हागा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी ऐसिनी ही जरी सेविजेल परी ते आग अळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा म्हणून आणि कांसी जे विहित आणि आपण पेय अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तो ही निकावर उभयता दिसत असे ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ की रम्या परिसिले परी आता पुसेन काही आपले अपेक्षित अर्जुन वाचा धक्केन प्रयुक्तोयम पापच्चरते पुरुष निच्छनपि वार्ष्णे बलादेव नियोजित तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गू सांडून अनारिसे चालत देखो सर्वज्ञ ही जे होती हेयोपादेय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरिते कवने गुणे बीजानी भूसा अंधुनी वाडू नेने जैसा नावे देखना ही तैसा बरळे कापा जे असता संगू सांडिते तेची संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविते जनपदाते आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविते परी बळात्कारे सुईजती तयाची माझी जयाची जिवे घेती जीविवसी तेची जडूनी ठाके जिवेसी चुकविता ते गिवंसी तयातीची ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवनाचा येथा ग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थु म्हणे श्री भगवान वाचे कामयेश क्रोधयेश रजोद्गुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेनमिह वैरिणम तव हृदय कमळ आरामो जो योगियांचा निष्काम कामो तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेन ऐक तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषेदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामींचे कोंड यांचे व्यामोहादिक दबड जगावरी हे रजोगुण मानसींचे समूळ सूर्येचे धाले पण ययांचे अविद्या केले हे रजाचे कीर जाहले तरी परी तमासी पडियंते भले तेने निजपदक यादी धले प्रमाद मोह हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या जयांसी भुकेली आमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे कौतुके कवळिता मुठे जिये चवदा भुवने थे कुठे तिथे तिये भ्रांती धाकुटे वाल्ली दुली जे लोकत्रयांचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निविगे तृष्णाजिये हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे जे जेने जग आपुले भोजे नाचवित असे जेने सत्याचा भोकसा काढिला मग आकृत्य तृणकुटा भरिला तो दंभ रुडविला जगी ही साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंदे ही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाली काढिली जितया मान मोडिले उपशमाची ही संतोष वन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपडुनिया इही बोधाची रोपे लुंचिली सुखाची लिपी पुजली जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची हे अंगात वघडले जीवींची आथी जडले परी नातुडती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचे एकाहारी म्हणून प्रवर्तलेस महामारी सावरतीना हे जळे विन बुडविते आगे विन जाळीती न बोलता कवळीती प्राणियाते हे शस्त्रे विण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानियांसी तरी वदती पैज घेवनी हे चिखले विण रोविती पाशिके विण गोविती हे कवना जोगे न होती आतोंटेपणे धुमेनाव्रियते वह्नी यथा दशोमलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमाव्रतम जैसी चंदनाची मुळी गिवसुनी घेपी व्याळी नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभावीन भानु धुमे विन हुताशनु जैसा दर्पण मळहीनु कहीच नसे तैसे ही विन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेने पागुंतले बीज निपजे आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्ते दुष्पुरेणानलेन च
तैसे ज्ञान तरी शुद्ध परेही असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊनी ठेले आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवो न संभवे रागद्वेषा याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसी आगी सावाव होय इंद्रियाणी मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतेर्विमोहत्तेष ज्ञानमावृत्य देहिनम् तैसे उपाय किजती जे जे ते यांसीची होती विरजे म्हणून हटिया ते जिनी जे इहीची जगी ऐसी याही साकडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मात् त्वमिंद्रियाणा दोन्यमें भरतर्षभ पापमान प्रजहीन ज्ञान विज्ञान नाशनम यांचा पहिला कुरुठा इंद्रिये थुनी कर प्रवर्ती कर्मा ते विये आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथेव इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य परमं मन मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु स मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवन होईल तुकेन थारा मोडेल या पापियांचा एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्म मात्मना जही शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ओम तदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायोगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो राम तृतीयोध्याय हे अंतरीहुनी जरी फिटले तरी भ्रांत जाण निवटले जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची ते गुरु शिष्याची गोठी पर पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी नुठीर कवने काळी ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाव हो राया एके देव देव बोलता जाहला आता पुनरपी तो अनंतू आत देई की मातू सांगेल तेथ पंडुसू तू प्रश्न करील तया बोलाचा हन पाडू का रसवृत्तीचा निवाडू येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगावा बापा इति श्रीज्ञानदेवाविरचितायां भावात दीपिकायां तृतीयोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम